पाऊस पडले नाही तर अहिल्यानगर भागातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. तुमच्याकडं मात्र 8 तारखेपासून ते 16च्या दरम्यान तुमच्याकडं म्हणजे राहुरी, त्याच्यानंतर राहुरी, शिर्डी, कोपरगाव, राहता, संगमनेर म्हणजे शिर्डी सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर श्रीरामपूर, अहिल्यानगर भागामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळीकडं 9 तारखेपासून ते 12 पर्यंत चांगला शेतातून पाणी बाहेर निघणार, पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याच्या पिकांना जीवदान ठरणार आहे. म्हणून हा अंदाज खास अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिकल्या सिन्नर भागातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते, आमच्याकडे पाऊस येईल का नाही. तर त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील 9, 10, 11, 12, 13च्या दरम्यान तुमच्याकडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, चाळीसगाव तालुका, त्याच्यानंतर कळवण, निफाड, नाशिक, त्याच्यानंतर लासूर या भागामध्ये तुमच्याकडे देखील 9 ते 12च्या दरम्यान पाऊस येणार आहे. म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. त्याच्यानंतर आपण परत काय करू, विदर्भाकडे देखील मध्ये 9 तारखेच्या नंतर 10 ते 16च्या दरम्यान मध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडे चांगला पाऊस येणार आहे. आणि सांगायचं झालं तर सुरुवातीला पूर्व विदर्भाकडे घेऊ. पूर्व विदर्भाकडे सांगायचं झालं तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या भागाकडे तुम्हाला सांगू इच्छितो 14 ते 16च्या दरम्यान तुमच्या भागाकडे चांगला पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे म्हणजे बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा